भारतामध्ये वाढत चाललेल्या युरिनरी इन्फेक्शन्सच्या विषयाबद्दल. युरिनरी इन्फेक्शन्समध्ये कॉम्प्लिकेटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि ही इन्फेक्शन्स ही साधारणपणे जास्त वयाच्या प्रौढ पेशंट्समध्ये जास्त दिसतात, एस्पेशली ज्यांना त्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे औषधांमुळे किंवा इतर मेडिकल कंडिशन्समध्ये. यांना कॉम्प्लिकेटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होतात आणि मग असे रुग्ण ICUमध्ये येऊन गंभीर आजारी होतात. या गंभीर आजारांच्या युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्सचे प्रश्न कसे सोडवावे याच्यासाठी ह्या आमच्या बेस्ट ऑफ ब्रसेल्स कॉन्फरन्समध्ये चर्चासत्र नेमलेली आहेत आणि आमच्या चर्चासत्रांमधले एक महत्त्वाचे सहभागी डॉक्टर बालाजी वेलोरहून आलेले आहेत. त्यांनी या विषयावर खूप मूलभूत संशोधन करून काही नवीन अँटीबायोटिक्स भारत देशाला देण्यामध्ये मोठा हातभार लावलेला आहे. सर, आता हे 13th एडिशन हो. बेस्ट ऑफ ब्रसेल्स, आतापर्यंत तुम्ही जे काय डिस्कशन झालंय किंवा त्यातनं काय आउटपुट निघाले त्याचा सर्वसामान्य माणसाला आतापर्यंत काय फायदा झाला? ही मेनली इंटेन्सिव्ह केअरच्या डॉक्टरांसाठीची कॉन्फरन्स आहे. त्यामुळे आमचा टार्गेट ऑडियन्स जो आहे तो ICUतले डॉक्टर्स हा आमचा टार्गेट ऑडियन्स आहे आणि त्याचे ऑफशूट्स म्हणून कम्युनिटीला मदत व्हावी म्हणून गेली काही वर्ष गेले 2-3 वर्ष आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या विषयांना प्रेसमध्ये हायलाईट करण्याचा चालू केलेलं आहे. सो आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपल्याला दिसेल की ह्या अटेम्प्ट्सचा ह्या सहभागाचा काय फायदा होतोय ते. आत्तापर्यंतचा फोकस जो होता तो ICUच्या डॉक्टर्सना नवीन जे पाश्चिमात्य देशांमध्ये जे संशोधन चाललेलं आहे त्याची माहिती देऊन त्यांची ट्रीटमेंटची मोडॅलिटी इम्प्रूव्ह करणे. शेवटी हे डॉक्टर्स जेव्हा नवीन ट्रीटमेंट्स किंवा ॲडव्हान्स्ड केअर चालू करतात तेव्हा त्याचा फायदा कम्युनिटीला जाणारच असतो. दरवर्षी 13 वर्ष 750 ते 800 डॉक्टरांना एज्युकेट अँड ट्रेनिंग केल्यानंतर ते कम्युनिटीमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतात. त्यामुळे त्याचा ह्यूज इम्पॅक्ट असणार आहे. फक्त तो एक्झॅक्टली किती नंबर्समध्ये आहे आणि कुठल्या प्रकारात आहे हे सांगणं अवघड आहे. पण बिलीव्ह मी, ह्या जी बेस्ट ऑफ ब्रुसेल्सची कॉन्फरन्स आहे, इट इज वन ऑफ द लँडमार्क कॉन्फरन्स बनलेली आहे. नॉलेज, ओनली नॉलेज, एज्युकेशन अँड ट्रेनिंग, 2.5 days, 750 ते 800 डॉक्टर सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत बसून असतात, ऐकतात, त्यांचे डाऊट क्लिअर करतात, सगळे एक्सपर्ट बरोबर बोलतात आणि ते जे माइंड क्लिअरिटी घेऊन जातात प्रॅक्टिसमध्ये, तर डेफिनेटली त्या कम्युनिटीलाच फायदा होत असणार आहे ना. डॉक्टरांबरोबर कम्युनिटीला पण फायदा होतो. हो. हॉस्पिटलमध्ये काय प्रमाणात वापरलं जातंय हे काही प्रयत्न आपण 100% ही डायनॅमिक प्रोसेस आहे मॅडम, स्टॅटिक नाहीये. आजची प्रेस कॉन्फरन्स जी होते ना, आम्ही 24/7 ह्यावर काम करत असतो. प्रत्येक हॉस्पिटलला अँटीबायोग्राम असेल, जसं डॉक्टर दीक्षितने सांगितलं. आम्हाला एक्झॅक्टली माहीत असतं की आमच्या ICUज आणि वॉर्डमध्ये कुठले ऑर्गॅनिझम आहेत, कशाला रेजिस्टन्स आहेत. तेव्हा अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करताना जसं डॉक्टर दीपक गोयलने सांगितलं की पहिला डोस अलाउड असतो त्या डॉक्टरला डोस द्यायला, पण त्यानंतरचे डोसेस हे अँटीबायोग्राम आणि हॉस्पिटलच्या कल्चरनुसार दिले जातात. तर नॅचरली अँटीबायोटिक रेजिस्टन्स कंट्रोलमध्ये येऊ शकतो ना. तर ही ऑनगोईंग डायनॅमिक लाईफ लॉंग प्रोसेस आहे. जसे डॉक्टर स्मार्ट होत आहेत, रिसर्चर स्मार्ट होत आहेत, तसे ऑर्गॅनिझम पण स्मार्ट होत आहेत, कारण ते दे आर लिव्हिंग. तर तेच त्यांच्यामध्ये इतके चेंजेस करत असतात. आपल्याला त्यांच्या चेंजेसला समजून घेऊन त्याच्या एक स्टेप पुढे जायचा प्रयत्न करायला पाहिजे. की जसं सांगितलं डॉक्टर बालाजी इज वन ऑफ द मेजर बॅकबोन ऑफ द रिसर्च इन इंडिया फ्रॉम द वेल्लोर. एव्हरी टाइम ही कम्स अप विथ द म्हणजे हे सगळे नवीन नवीन अँटीबायोटिक अँड रेजिस्टन्स पॅटर्न्स आणि हे एक्सटेन्सिव्हली शेअर केले जातात. ही बेस्ट ऑफ ब्रुसेल्स हे बाकीचे आमचे मंथली सिम्पोजियम चालू असतात, CME चालू असतात, ऑनलाईन वेबिनार्स चालू असतात, इंटरपर्सनल डिस्कशन चालू असतात. एज्युकेशन इज द ओनली की टू गेट द सक्सेस. म्हणजे आपल्याला जर मॅक्झिमम इम्पॅक्ट पाहिजे असेल तर आपण एकमेकांशी शेअर करायलाच पाहिजे नॉलेज.